महिंद्रा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? थार, स्कॉर्पिओ, एक्सयूव्ही, बस एवढंच. पण तुम्हाला माहिती आहे का, महिंद्रा फक्त गाड्या बनवत नाही, त्यांच्या 150 पेक्षा जास्त कंपन्या आहेत आणि तब्बल 22 वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये ते काम करतात. त्यापैकी 8 कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत आणि त्यामुळेच तो भारतातील सर्वात मजबूत बिझनेस ग्रुप पैकी एक आहे. आज आपण अगदी लहानात लहान कंपनीपासून ते सर्वात मोठ्या कंपनीपर्यंतचा प्रवास बघणार आहोत. सुरुवातीला आपण बघूया 3 लहान कंपन्या ज्या कदाचित तुम्हाला माहीतही नसतील. सर्वात लहान कंपनी आहे महिंद्रा ईपीसी इरिगेशन. ही कंपनी शेती क्षेत्रासाठी सिंचनाचं काम करते. अगदी छोटी कंपनी आहे, मार्केट कॅप साधारण 332 कोटी रुपये. तर दुसरी आहे महिंद्रा लॉजिस्टिक, जी लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन सांभाळते. हिची साईज आहे 4105 कोटी रुपये. आणि तिसरी कंपनी म्हणजे स्वराज इंजिन, जे ट्रॅक्टरसाठी इंजिन बनवते. हिचं मार्केट कॅप आहे 4368 कोटी रुपये. ह्या झाल्या लहान कंपन्या. आता महिंद्रा ग्रुपच्या टॉप 5 कंपन्या कुठल्या आहेत चला सांगते. 5व्या नंबरवर येते क्लब महिंद्रावाली महिंद्रा हॉलिडेज. भारतभर आणि परदेशातही अनेक हॉलिडे रिसॉर्ट चालवते. मार्केट कॅप आहे 5742 कोटी रुपये. 4थ्या क्रमांकावर आहे महिंद्रा लाईफ स्पेसेस. ही कंपनी रिअल इस्टेटमध्ये मोठमोठे रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट उभारते. तिचं मार्केट कॅप आहे 7600 कोटी रुपये. 3ऱ्या नंबरवर आहे महिंद्रा फायनान्स. ही 52,000 कोटी रुपयांची कंपनी आहे, म्हणजेच गाडीही त्यांची आणि फायनान्सही त्यांचंच. आता 2ऱ्या नंबरवर येते आयटी मधील लिजन टेक महिंद्रा. मार्केट कॅप आहे 1,33,000 कोटी रुपये. आणि नंबर 1 वर कोण असेल याचा अंदाज तुम्ही लावला असेलच. महिंद्रा अँड महिंद्रा ऑटो, थार आणि स्कॉर्पिओ बनवणारे. हिचं मार्केट कॅप आहे 4,22,000 कोटी रुपये. या सगळ्या माहितीवरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? महिंद्राने कधी स्वतःला एका व्यवसायापुरतं मर्यादित ठेवलं नाही. जिथे संधी दिसली तिथे त्यांनी नवीन बिझनेस उभा केला. म्हणूनच आज महिंद्रा म्हणजे फक्त एक कार कंपनी नाही, तर भारतातील सर्वात डायव्हर्सिफाईड बिझनेस ग्रुप पैकी एक आहे. महिंद्रा ग्रुप बद्दलची ही माहिती तुम्हाला आधी माहिती होती का? आणि पुढच्या वेळी कोणत्या मोठ्या ग्रुपची अशी माहिती जाणून घ्यायला आवडेल? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि नवी अर्थक्रांतीच्या पेजला फॉलो करायला विसरू नका.